नागपूरमधल्या मौद्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण। मेट्रोचं भूमिपूजनही करणार, पण कार्यक्रमांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आघाडीच्या सर्व नेत्यांचा बहिष्कार। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं। मैं समझता हूं हरियाणा आणि सोलापूर पाठोपाठ रांचीमध्येही भाजप कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमात गोंधळ। मोदींचा जय जयकार तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली घोषणाबाजी। माझी जी लढाई जी व्यक्तीबरोबर आहे, या व्यक्तीबरोबर मला लढा द्यायचा आहे, ती मी सातत्याने चालूच ठेवीन। निलेश राणे बॅकफूटवर, गुहागरमधली उमेदवारी घेतली मागे। भास्कर जाधवांच्या विरोधात उघडपणे काम करण्याचा दिला इशारा। एनसीपी और कांग्रेस को एक हो जाना चाहिए। खरं आहे की 288 जागांच्यावरती आम्ही अर्ज मागवले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एक व्हावं, आघाडी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच दिग्विजय सिंग यांचा सल्ला, तर 288 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू असल्याची तटकरेंची माहिती। विलीनीकरणाचा प्रस्ताव लावला धुडकावून। कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि सदाशिवराव मंडलिक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर। काँग्रेसचे नेते संजय घाटगे आणि प्रकाश आंबेडकरांचा सेनेत प्रवेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी शिवसेनेवर नाराज। शाहूवाडी मतदारसंघातून शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेवरून नाराजी। आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आठवडाभरात 13 शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा। विधानसभा निवडणुकीत दंग असलेल्या नेत्यांचं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे मात्र होतंय दुर्लक्ष।